हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर स्टेट्स ऑफ मॅटर स्टँडर्ड 11 आणि लेक्चर नंबर आहे 14। आज जी कन्सेप्ट आपण लक्षामध्ये घेणार आहोत ती आहे मेथड्स फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस। गॅसेसला कसं लिक्विड स्टेटमध्ये आणता येईल यासाठी काही मेथड्स आपण लक्षामध्ये घेणार आहोत। आपण ती गॅसेसला 3 भागांमध्ये क्लासिफाय करू। काही असे गॅसेस आहे की ज्यांचा बॉइलिंग पॉइंट हा रूम टेम्परेचरच्या जवळपास आहे। मग असे गॅसेस ज्यांचा बॉइलिंग पॉइंट हा रूम टेम्परेचरच्या जवळपास आहे त्यांना तुम्ही लिक्विफाय करू शकता जस्ट बाय कूलिंग। त्या गॅसेसला, त्या सबस्टन्सला तुम्ही कूल करा, ते आपोआप तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसून येईल। पण काही असे सबस्टन्स आहे, म्हणजेच काही असे गॅसेस आहे, उदाहरणार्थ क्लोरीन, सल्फर डायऑक्साइड, अमोनिया, कार्बन डायऑक्साइड की विच कॅन एक्झिस्ट ऍज अ लिक्विड ऍट अ लोअर टेम्परेचर, जे लिक्विड स्टेटमध्ये असतात पण लोअर टेम्परेचरला असतात। मग अशा गॅसेसला जर का तुम्हाला लिक्विफाय करायचं असेल तर तुम्हाला फक्त कूलिंग करून चालणार नाही, तर तुम्हाला काय करावं लागेल, सक्सेसिव्ह कूलिंग ऍट अ टेम्परेचर बिलो क्रिटिकल टेम्परेचर। क्रिटिकल टेम्परेचर पेक्षा कमी टेम्परेचरला याला सातत्याने कूल करावं लागेल आणि त्याच्या सोबतीला तुम्हाला या ठिकाणी प्रेशर सुद्धा क्रिएट करावं लागेल, हाय प्रेशर। म्हणजे पहिल्यांदा नुसतं कूलिंग केलं, काम झालं। पण आता हे असे पदार्थ आहे की जे लिक्विड स्टेटमध्ये असतात ओनली ऍट अ लोअर टेम्परेचर, अशांना सक्सेसिव्ह कूलिंग ऍट अ टेम्परेचर लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर तर करावंच लागेल, पण सोबतीला अजून एक मार्ग वापरावा लागेल, तो म्हणजे हाय प्रेशर। म्हणजे 2 आपल्याला या ठिकाणी गोष्टी कराव्या लागल्या। पहिल्या वेळेला फक्त एकच गोष्टीने काम झालं, आता 2 गोष्टी कराव्या लागल्या, सक्सेसिव्ह कूलिंग ऍट अ टेम्परेचर लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर फॉलोड बाय हाय प्रेशर। मग ते हे जे गॅसेस आहे हे तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसून येईल। पण काही असे सबस्टन्स आहे, काही असे गॅसेस आहे, उदाहरणार्थ ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम, दे आर डिफिकल्ट टू लिक्विफाय। हे लिक्विड स्टेटमध्ये यायला तयार नाही। दे आर डिफिकल्ट टू लिक्विफाय का? कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे जवळपास निग्लिजिबल आहे आणि ते कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर Z=1 पेक्षा पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात। प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण ग्राफ बघितलेला होता की Z=1 म्हणजे लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस होती आणि हायड्रोजन, हेलियम करता जे लाईन्स आपण काढल्या होत्या, कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर Z=1 म्हणजे पॉझिटिव्ह डेव्हिएशन ते दाखवत होते। मग या गॅसेसचं वैशिष्ट्य काय? दे आर डिफिकल्ट टू लिक्विफाय का बरं? कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन निग्लिजिबल आहे। दुसरं, त्यांचा जो कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आहे Z=1 म्हणजे आयडियल बिहेवियर पेक्षा ते पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात आहे। मग अशांना आता आपल्याला गॅस लिक्विड स्टेटमध्ये आणायचं आहे, पण हे तर लिक्विड स्टेटमध्ये यायला तयार नाही। असे जे गॅसेस आहे त्यांना जवळपास परमनंट गॅसेस असं म्हणत असतात की त्यांची इच्छा आहे की आपण गॅसियस स्टेटमध्येच राहावं, आपण गॅसच राहावं, ते लिक्विड स्टेटमध्ये यायला तयार नाही कारण इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन निग्लिजिबल आहे। कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर Z=1 आयडियल बिहेवियर पेक्षा पॉझिटिव्ह डेव्हिएशन ते दाखवतात आहे। ते जवळपास परमनंट गॅसेस आहे, पण आपण तर ठरवलंय की त्यांना लिक्विड स्टेटमध्ये आणायचंच। मग आता लिक्विड स्टेटमध्ये आणण्यासाठी त्रिशूल वापरावा लागेल। 3 गोष्टी ऍट अ टाइम कराव्या लागतील। पहिली गोष्ट काय करायची? फर्स्ट कूल ऍट अ टेम्परेचर लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर, त्याला थंड करा अशा टेम्परेचरला की विच इज लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर। हे करण्यासाठी तुम्ही फ्रीजिंग मिक्सचर वापरू शकता, कूलंट वापरू शकता। मग फ्रीजिंग मिक्सचर आईस सॉल्टचं मिक्सचर वापरा किंवा लिक्विड अमोनिया वापरा किंवा सॉलिड कार्बन डायऑक्साइड म्हणजे ड्राय आईसचा तुम्ही उपयोग करा। या कूलंट्सच्या माध्यमातून तुम्ही या गॅसेसला कूल करा ऍट अ टेम्परेचर लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर। त्रिशूळातला एक मार्ग आपण वापरलाय की त्यांना आपण कूलंटच्या माध्यमातून थंड करायला सुरुवात केली आहे। त्याच्या मदतीला आपण सब्जेक्टेड टू हाय प्रेशर, त्याच्यावरचं प्रेशर पण वाढवलं की जेणेकरून ते मॉलिक्यूल एकमेकाच्या जवळ येतील आणि त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल। पण नुसते 2 गोष्टी करून चालणार नाही। त्रिशूळाचा तिसरा भाग जो आहे तो सुद्धा ऍट अ टाइम आपल्याला तिथे वापरावा लागणार आहे। तो म्हणजे काय की दे आर सडनली अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम।
त्यांना आपण व्हॅक्यूम मध्ये अचानक एक्सपांड व्हायला भाग पाडणार आहोत. अशी परिस्थिती आपण आणणार आहोत की ते व्हॅक्यूम मध्ये अचानक एक्सपांड होतील. मग याचा काय फायदा? अचानक एक्सपांड करणे म्हणजे काय? तर जेव्हा व्हॅक्यूम मध्ये तुम्ही त्यांना अचानक एक्सपांड करता तेव्हा त्याला म्हटलं जातं ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन. आता हे ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन काय भानगड आहे? तर ऍडियाबॅटिक प्रोसेस ही थर्मोडायनामिक्स मधली एक कन्सेप्ट आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये आपल्याला ही डिटेलमध्ये पाहायला मिळेलच, पण त्याच्याविषयी मी सध्या थोडक्यात काही गोष्टी तुम्हाला सांगतो. ऍडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस की विच इज कॅरिड आउट इन सच अ वे दॅट क्यू इज इक्वल्स टू 0. आता क्यू म्हणजे काय? तर हीट सप्लाइड ऑर टेकन आउट बाय द सिस्टीम इज इक्वल टू 0. म्हणजे ती जी सिस्टीम आहे, तो जो गॅस आहे, तो गॅस अशा काही पद्धतीने आपण ठेवलाय की त्याला बाहेरून आपण हीट देऊ शकत नाही किंवा बाहेरून त्यातली हीट आपण काढून पण घेऊ शकत नाही. म्हणजे एक प्रकारे थर्मास फ्लास्क मध्ये आपण त्याला ठेवलंय की त्याला हीट दिल्या पण जाणार नाही किंवा त्यातनं हीट पण काढल्या जाणार नाही. मग आता मुद्दा आहे की ऍडियाबॅटिक प्रोसेस मध्ये आपण त्या गॅसला ठेवलंय की जेणेकरून हीट देता पण येणार नाही, घेता पण येणार नाही. म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड ऑर रिमूव्ड क्यू इज इक्वल्स टू 0. म्हणजेच काय? हीट कॅन नॉट बी गिव्हन ऑर टेकन आउट फ्रॉम द सिस्टीम दॅट इज गॅस. हीट दिल्या जाणार नाही, घेतल्या पण जाणार नाही. दोर कापलेले आहेत, बाहेरनं कुठलीही मदत मिळणार नाही. आलं लक्षामध्ये? मग अशा वेळेला काय की तो जो गॅस आहे त्याच्यामध्ये आपण ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन करतोय. म्हणजे त्याला आपण एक्सपांड व्हायला भाग पाडतोय. एक्सपांड व्हायला त्याला आपण जागा त्या ठिकाणी देतोय. मग तो गॅस एक्सपांड होणार म्हणजेच तो गॅस वर्क करणार. आता वर्क करणार म्हणजे त्याला एनर्जी लागणार. पण आत्ताच आपण सांगितलं बाहेरनं काही मिळणार नाही. मग आता वर्क तर करायचं आहे म्हणजे एक्सपांड तो होतोय म्हणजे वर्क तो होणार आहे. मग वर्क तो होणार आहे तर एनर्जी तर लागणार आहे, पण एनर्जी तर बाहेरनं मिळणार नाहीये. मग अशा वेळेला तो गॅस स्वतःच्या आतलीच एनर्जी वापरतो आणि एक्सपांड होतो आणि वर्क डन करतो. तो स्वतःच्या आतलीच एनर्जी वापरतो म्हणजे तो इंटरनल एनर्जी वापरतो. म्हणजेच त्या गॅसची इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आता अजून एक थर्मोडायनामिक्स मधला मुद्दा लक्ष द्या की इंटरनल एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ऍज द इंटरनल एनर्जी डिक्रीजेस टेम्परेचर ऑल्सो डिक्रीजेस. मग आता काय झालं बघा, ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन म्हणजे काय? व्हॅक्यूम मध्ये तो एक्सपांड होणार. एक्सपांड होणार म्हणजे गॅस वर्क करणार. वर्क करणार म्हणजे त्याला एनर्जी लागणार. एनर्जी तर बाहेरनं मिळणार नाही. मग तो स्वतःची इंटरनल एनर्जी वापरणार म्हणजे इंटरनल एनर्जी डिक्रीजेस आणि त्याच वेळेला टेम्परेचर पण डिक्रीजेस. म्हणजेच कुलिंग प्रोसेसला या ठिकाणी हेल्प होणार. म्हणजे पहिला आपण कूलंटच्या माध्यमातून त्याला कूल करायला सुरुवात केलाय. दुसरा आपण त्याला हाय प्रेशरला ठेवून त्याला त्या मॉलिक्युल्सला जवळ आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि तिसरं ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन इन व्हॅक्यूम ही एक पद्धती आपण त्या ठिकाणी आणून ठेवली. अशी एक प्रोसेस आपण डेलिबरेटली आणून ठेवली आहे की जेणेकरून तो व्हॅक्यूम मध्ये स्वतःला अचानक एक्सपांड करेल. त्यांनी व्हॅक्यूम मध्ये स्वतःला अचानक एक्सपांड केलं म्हणजेच त्यांनी वर्क डन केलं म्हणजेच त्याला एनर्जी वापरावी लागेल. पण बाहेरनं एनर्जी मिळत नाहीये. मग एनर्जी वापरायची कुठून? मग तो गॅस त्याच्या आतलीच इंटरनल एनर्जी वापरतो म्हणजेच त्या गॅसची इंटरनल एनर्जी कमी होते. त्यावेळेला त्याचं टेम्परेचर पण कमी होतं आणि कुलिंगला मदत होते. आणि या तिहेरी प्रयत्नातनं, या त्रिशूली प्रयत्नातनं तो जो गॅस आहे, जो परमनंट गॅस सारखं वागत होता, जो हार्डर टू लिक्विफाय होता, तो सहजासहजी लिक्विफाय होणारा नव्हता, तो सुद्धा गॅस आपण लिक्विड स्टेटमध्ये आणू शकतो. आणि हे एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून करून दाखवलंय. लिंडेस प्रोसेस मध्ये आपण जे शिकणार आहोत किंवा लिंडे क्लाउडेस प्रोसेस. आणि हे जे सर्व तिसरा जो मार्ग आपण घेतलाय की गॅस इज अलाउड टू एक्सपांड इन व्हॅक्यूम. So the adiabatic work of expansion takes place so that the internal energy of the gas decreases as well as the temperature decreases. That helps cooling, that helps liquefaction. This is called as Joule-Thomson effect. याला जूल-थॉम्सन इफेक्ट असं म्हणतात. ही तिसरी केस जरा व्यवस्थित लक्षामध्ये घ्या. काय केस आहे बघा. आपण अशा गॅसेसचा विचार करतोय ऑक्सिजन, नायट्रोजन, हेलियम, हायड्रोजन की जे हार्डर टू लिक्विफाय. का बरं हार्डर टू लिक्विफाय आहे? कारण यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन निग्लिजिबल आहे. यांचा झेड ग्रेटर दॅन 1 आहे म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर आयडियल गॅस बिहेवियर पेक्षा हे पॉझिटिव्ह डेव्हिएशन दाखवतात. म्हणजेच हे लिक्विड स्टेटमध्ये सहजासहजी यायलाच तयार नाही. म्हणजेच हे एक प्रकारे परमनंट गॅसेस सारखं काम करतात आहे.
पण आपलं टार्गेट आहे की यांना पण लिक्विड स्टेटमध्ये आणायचं, यांचं पण लिक्विफॅक्शन करायचं. मग तिहेरी प्रयत्न आपण त्याच्यामध्ये सुरू केलाय. पहिला प्रयत्न आपण केला की कुलिंग केलं ऍट अ टेम्परेचर लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर. दुसरा प्रयत्न केला प्रेशर वाढवलं जेणेकरून मॉलिक्यूल जवळ येतील आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होईल. आणि तिसरा प्रयत्न केला त्या गॅसेसला अचानक व्हॅक्यूम मध्ये एक्सपांड होण्याचा आपण मार्ग उपलब्ध करून दिला, किंवा तशी त्याच्यावर त्या गॅसवरती वेळ आणली की व्हॅक्यूम मध्ये त्याला अचानक एक्सपांड व्हावं लागेल. मग व्हॅक्यूम मध्ये तो एक्सपांड झाला म्हणजेच ॲडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन. ॲडियाबॅटिकचा अर्थ बाहेरनं मदत नाही. कुठलंही काम करायचं स्वतःच्या भरोशावर करा, बाहेरनं एनर्जी मिळणार नाही, एनर्जी बाहेर देता येणार नाही. मग तो अचानक एक्सपांड होतोय म्हणजे वर्क डन होत आहे, म्हणजेच त्याला एनर्जी लागेल त्या ठिकाणी, एनर्जी बाहेरनं तर मिळत नाही. मग अशा वेळी तो स्वतःची एनर्जी वापरतो, ज्याला इंटरनल एनर्जी म्हणतात. म्हणजे त्याची इंटरनल एनर्जी कमी होते, म्हणजेच त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि तो कुलिंगला त्या ठिकाणी समोर जातो. अशा तिहेरी प्रयत्नातनं जे म्हणत होते की आम्ही परमनंट गॅसेस आहे त्यांना सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आणण्याचं काम या ठिकाणी झालंय. हा जो इफेक्ट आहे त्याला जूल थॉम्सन इफेक्ट म्हणतात आणि हे एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून करून दाखवलंय. 2 प्रोसेस आपण शिकणार आहोत. एक लिंडेस प्रोसेस आहे, एक लिंडे क्लाउडेस प्रोसेस आहे, ज्यामध्ये हे जे परमनंट गॅस सारखे वागणार आहे त्यांना सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आणण्याचं काम कसं होतं हे आपल्याला शिकायचं आहे. हे 3 प्रकारांमध्ये आपण या ठिकाणी लिक्विफॅक्शन लक्षामध्ये घेतलंय. आता हे कसं आहे, एक प्रकारे तुम्हाला सांगू का की काही विद्यार्थी असतात की जो विद्यार्थी थोडा विचित्र वागायला सुरुवात करतो, पण तो अशा कॅटेगरीतला असतो की त्याला नुसतं जर का सरांनी म्हटलं हे आता याच्यानंतर अशा भानगडी करायच्या आणि व्यवस्थित राहा, तर तो अगदी सरळ सरळ वागायला लागतो. म्हणजे एकाच प्रयत्नामध्ये काम होऊन गेलं, विद्यार्थी व्यवस्थित झाला. हे यासारखे आहे की ज्यांना फक्त आपण लिक्विफाय केलं कुलिंगनी की ते लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. पण काही विद्यार्थी असे असतात की इतक्या सहजासहजी येत नाही. मग त्यांना आपल्याला त्या ठिकाणी स्वतःलाही झापावं लागतं शिक्षकाला आणि त्याला सांगावं लागतं की तू आता नीट नाही वागला तर तुझ्या घरच्यांना सांगू. म्हणजे दुहेरी 2 प्रयत्न सुरू केले. एक तर मी तुला रागवतोय म्हणजे शिक्षक रागवतोय विद्यार्थ्याला, प्लस त्याला सांगतोय की तुझ्या घरच्यांना पण सांगेल मी तू असा वागतोय म्हणून. इथे जसं आपण केलेलं आहे की लिक्विड सक्सेसिव्ह कुलिंग केलं त्याला आणि प्रेशर पण वाढवलं. पण काही असे बहादर असतात की त्यांना ते अशा काही प्रकारातले असतात की ज्यांना सहजासहजी ते काम करत नाही. मग अशा वेळेला शिक्षक त्यांना सांगतातच, घरच्यांचं पण सांगतात आणि त्याचबरोबर हेडमास्तरांना पण सांगू असं पण म्हणतात. म्हणजे याचा अर्थ तिहेरी प्रयत्न सुरू झाले की बुवा त्याला तर वटणीवर आणायचंच आहे, त्याला तर चांगल्या मार्गावर आणायचंच आहे. मग कशा पद्धतीने, तर शिक्षक त्याला थोडं टोचून बोलणार, त्याला घरच्यांना सांगण्याची धमकी देणार की तू आता नीट नाही वागला तर घरच्यांना बोलवलं जाईल. आणि तिसरं जे शाळेचे प्रमुख आहे मुख्याध्यापक त्यांना सुद्धा सांगून त्यांच्यासमोर सुद्धा त्याला देणार. म्हणजे हे जे परमनंट गॅसेस सारखं वागत होते की नाही आम्ही लिक्विड स्टेटमध्ये येणारच नाही, त्यांना पण लिक्विड स्टेटमध्ये आणलाय. फक्त तिहेरी प्रयत्न करावे लागले. पहिला प्रयत्न कुलिंग ऍट अ टेम्परेचर लेस दॅन क्रिटिकल टेम्परेचर, म्हणजे एक प्रकारे शिक्षक बोलले. दुसरा हाय प्रेशर, पालकांकडनं प्रेशर आणलं. आणि तिसरा आणि महत्वाचा शाळेच्या मुख्याध्यापकांसमोर त्यांना उभं केलं की ॲडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन ही अशी एक क्रिटिकल स्टेज वापरली की जेणेकरून जे विद्यार्थी लाईनवर यायलाच तयार नव्हते ते सुद्धा लाईनवर आल्याचं आपल्याला दिसून येईल. म्हणजेच जे गॅसेस सहजासहजी लिक्विड स्टेटमध्ये येणार नव्हते त्यांना ऍट अ टाइम तिहेरी प्रयत्न केल्यामुळे ते सुद्धा लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. आणि हे आपल्याला प्रॅक्टिकली लक्षामध्ये घ्यायचं आहे. 2 प्रोसेस आपण शिकणार आहोत. त्या 2 प्रोसेस आहे लिंडेस प्रोसेस आणि लिंडेस क्लाउडे प्रोसेस, ज्यामध्ये आपण गॅसेस काय करणार आहोत, लिक्विफॅक्शन करणार आहोत. नाव अबाउट द लिंडेस प्रोसेस फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस. लिंडेस प्रोसेस आपल्याला लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस करता आता लक्षामध्ये घ्यायचं आहे की एखाद्या गॅसला कसं लिक्विड स्टेटमध्ये आणायचं याकरता लिंडेजनी आपल्याला एक ॲपरेटस दिलेला आहे. समजा आपण असं गृहीत धरू की आपल्याकडे एअर आहे आणि त्या एअरला आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये आणायचं आहे. मग एक काम करू आपण, या एअरला यातनं इकडे पास करू आपण आणि प्रेशर पंप मध्ये आणू आपण, जिथे 100 ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्या तिथे असेल. म्हणजे मग ती जी एअर आहे त्याच्यावरती 100 ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढं प्रेशर त्या ठिकाणी येणार
आणि ती जी हीट एअर जी आहे त्याचे मॉलिक्यूल जवळ यायला सुरुवात होईल अँड द एअर गेट हिटेड अप. बघा पहिला प्रयत्न काय आहे प्रेशर पंपच्या माध्यमातून. एअर इज फर्स्ट कॉम्प्रेस युझिंग प्रेशर पंप ऍट अबाउट 100 atmosphere. त्यामुळे काय झालं, एअर गेट्स हिटेड अप. मग ही जी गरम झालेली एअर आहे, हिटेड एअर जी आहे, इट इज पास थ्रू दिस कॉइल्स. या कॉइल मधनं आपण त्या एअरला पास करू. या कॉइलच्या भोवती आपण कूलिंग सिस्टीम अरेंज केलेली आहे आणि त्यामुळे काय होतं की ही जी एअर जी गरम होती ती थंड झाल्याचं आपल्याला दिसतं आणि थंड झालेली जी हवा आहे त्याला आपण कंडेन्सरमध्ये पाठवलं. कंडेन्सरमध्ये काय होतं की त्या एअरमध्ये जी वॉटर व्हेपर असते ती वॉटर व्हेपर पहिले लिक्विड स्टेटमध्ये येऊन जाते आणि वॉटर व्हेपर जी लिक्विड स्टेटमध्ये आली ती वॉटर म्हणून इथून आपण बाहेर काढून घेऊ शकतो. मग आता उरलेली जी हवा आहे ज्याच्यामध्ये आता वॉटर व्हेपर नाही, द एअर विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर म्हणजे प्युअर एअर, त्या प्युअर एअरला आपण समोर पाठवणार आहे. काय आहे दुसरा मुद्दा बघा, हिटेड एअर इज पास थ्रू द कॉइल. गरम झालेली एअर या कॉइल मधनं आपण पाठवली. दीज कॉइल्स आर कूल बाय सर्क्युलेशन ऑफ कोल्ड वॉटर ऑर NH3. या कॉइलच्या भोवती सतत अमोनिया, लिक्विड अमोनिया किंवा थंड पाण्याचा प्रवाह चालू असतो, कूलिंग सिस्टीम चालू असते. दिस रिमूव्ह हीट फ्रॉम द एअर. त्यामुळे एअर मधली हीट बाहेर पडते अँड कंडेन्सेस व्हेपर्स ऑफ वॉटर फ्रॉम द एअर. आणि त्यामुळे यातली जी वॉटर व्हेपर आहे ती कंडेन्स होते आणि ती लिक्विड स्टेटमध्ये येते वॉटर म्हणून. त्याला इथे आपण बाहेर काढू शकतो. मग आता एअर कशी राहिली, ज्यातनं वॉटर व्हेपर निघून गेलेली आहे म्हणून आपण शब्द वापरतो एअर विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर. एअर विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर. त्या एअर विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपरला आता आपण समोर पाठवणार आहोत. आता समोर पाठवल्यानंतर पुन्हा आपण कॉपर कॉइल मधनं त्याला पाठवतोय. या कॉपर कॉइलला सुद्धा कूलिंग सिस्टीमच्या माध्यमातून थंड केलेलं असतं. म्हणजे ती जी एअर आहे विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर त्याला आपण कूलिंग सिस्टीम मध्ये आणलेल्या या कॉपर कॉइल मधनं पाठवलेलं आहे. द एअर फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर इज पास थ्रू कॉपर ट्यूब्स. दीज कॉपर ट्यूब्स आर केप्ट कूल ऍट अ लो टेम्परेचर. म्हणजे आता ती जी एअर आहे ती थंड झाल्याचं आपल्याला दिसेल. आता ही जी थंड झालेली हवा आहे त्याला या ऑरिफेस मधून आपण अचानक बाहेर पडायला भाग पाडलं. द सफिशियंटली कूल्ड एअर अंडर हाय प्रेशर. म्हणजे ती पुरेशी थंड झालेली हवा पण आहे आणि हाय प्रेशर मधली सुद्धा हवा आहे. अशाला अलाउ टू एक्सपांड सडनली बाय पासिंग थ्रू द ओरिफिस. या ओरिफिस मधून या लहानशा जागेतून त्याला बाहेर पडायला आपण भाग पाडलं आणि ते बाहेर पडलं म्हणजेच ते एक्सपांड होईल. आता ते झालं ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन. ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन मध्ये बाहेरनं मदत मिळत नाही. आता एक्सपांड तर व्हायचं आहे, वर्क तर करायचं आहे. म्हणजे तो जो ती जी एअर आहे जी कूल एअर आहे आणि हाय प्रेशरला असणारी एअर आहे ती आता स्वतःची इंटरनल एनर्जी वापरते आणि इंटरनल एनर्जी वापरून एक्सपांड व्हायचा प्रयत्न करते. मग इंटरनल एनर्जी त्या सफिशियंटली कूल्ड एअर अंडर हाय प्रेशरनी वापरली म्हणजे त्या एअरची इंटरनल एनर्जी कमी होईल. म्हणजेच त्या एअरचं टेम्परेचर अजून कमी होईल. आणि आता तीन गोष्टी झाल्या, सफिशियंटली कूल्ड एअर होती, हाय प्रेशर होती आणि टेम्परेचर पण अजून पुरेसं डिक्रीज झालंय. त्यामुळे ती जी मॅक्झिमम एअर आहे ती मॅक्झिमम एअर तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसून येईल. मग ती लिक्विड स्टेटमध्ये आलेली एअर इथून बाहेर काढता येईल. पण काही अजून अशी एअर आहे की एवढं करूनही ती लिक्विड स्टेटमध्ये येत नाही, सोडायचं नाही त्या एअरला. त्या एअरला पुन्हा या पाईपच्या माध्यमातून आपण परत पाठवणार इथून आणि नंतर पुन्हा या प्रोसेसमध्ये आपण आणणार आणि हे रिपीटेडली करायचं की जेणेकरून सगळीच्या सगळी एअर कोणत्या स्टेटमध्ये येईल, लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसेल. काय मुद्दा बघा, सफिशियंटली कूल्ड एअर अंडर हाय प्रेशर इज देन अलाउड टू एक्सपांड by passing through the orifice. Hence the air is further cool. इथे एअर अजून कूल झाल्याचं दिसतं. इथे जूल थॉम्सन ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन होतं जे मी आताच तुम्हाला सांगितलं. आणि त्यामुळे काय होतं, त्या एअरची इंटरनल एनर्जी वापरल्या जाते, टेम्परेचर अजून कमी होतं आणि मग ती हवा ही लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. पण काही हवा अजूनही खाली दिल्या आपण, सम एअर विच रिमेन्स इन गॅसियस स्टेट इज अगेन सेंड टू पंप. पुन्हा पंप मध्ये पाठवल्या जातं अँड रिपीटेडली ही प्रोसेस केली जाते जेणेकरून सगळीच्या सगळी एअर ही कोणत्या स्टेटमध्ये येईल तर लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसतंय.
डायग्राम वरनं रॅपिडली पुन्हा एकदा सांगतो. आपल्याकडे एअर आहे, एअरला पाठवलं आपण प्रेशर पंप मध्ये 100 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर आणलं, एअर गरम झाली, त्या एअरला या कॉईल मधनं पाठवलं, ज्याच्या भोवती कुलिंग सिस्टीम आहे, त्यातली त्या एअर मधली जी हीट आहे ती बाहेर निघाली, ती थंड झाली आणि त्यामुळे काय होतं, या एअर मधली जी वॉटर वेपर आहे ती कंडेन्स होते आणि वॉटर वेपर कम्स इन लिक्विड स्टेट, म्हणजे ती वॉटर बनते. त्याला इथून बाहेर काढून घ्या, म्हणजे एअर मधनं वॉटर वेपर बाजूला काढून घेतली आपण वॉटरच्या माध्यमातून. मग ही एअर आहे विच इज फ्री फ्रॉम वॉटर वेपर, त्याला या कॉपर कॉइल्स मधनं पाठवलं, ज्या कॉपर कॉइल्सला कुलिंग सिस्टीम आपण ठेवलेली आहे, म्हणजे हवा अजून थंड झाली अंडर हाय प्रेशर. आणि आता या ऑरिफिस मधनं त्या एअरला आपण ऍडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन करायला भाग पडलं, म्हणजे इंटरनल एनर्जी कमी झाली, टेम्परेचर कमी झालं. आधीच थंड असलेली हवा, अंडर हाय प्रेशर असलेली हवा अजून टेम्परेचर कमी केलं, म्हणजेच ती लिक्विड स्टेटमध्ये येते, लिक्विड एअर बनते. पण काही एअर अजूनही लिक्विड स्टेटमध्ये आलेली नाही, मग त्याला या माध्यमातून पुन्हा पंपमध्ये पाठवा आणि पुन्हा या प्रोसेसला सामोरं जाऊ द्या, जेणेकरून पुन्हा पुन्हा हे केल्यानंतर सगळी एअर तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसेल. दिस इज लिंडेस प्रोसेस फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस. ही लिंडेस प्रोसेस आहे ज्याच्यामध्ये आपण गॅसचं लिक्विफॅक्शन करू शकतो. इथे एअरचं आपण लिक्विफॅक्शन करून दाखवलेलं आहे. पण यामध्ये वेळ लागत होता, काही अडचणी होत्या, म्हणून लिंडेनी क्लाउडे नावाच्या सायंटिस्टला सोबत घेऊन या ॲपरेटसमध्ये काही मॉडिफिकेशन्स केले आणि एक नवीन मेथड आपल्या समोर आणली. ती आहे लिंडे क्लाउडेस प्रोसेस फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस. आता ती पद्धती आपण लक्षामध्ये घेऊ. फार थोडा बदल यामध्ये आपल्याला करावा लागणार आहे आणि मॉडिफाईड ॲपरेटस आपल्या समोर येणार आहे, ज्या माध्यमातून लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस हे सोपं आणि सहज झाल्याचं आपल्याला दिसणार आहे. आता आपल्याला लिंडे क्लाउडेस प्रोसेस फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस ही मॉडिफाईड मेथड लक्षामध्ये घ्यायची आहे. याच्या आधी आपण लिंडेस प्रोसेस फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस बघितली आहे. आता लिंडे क्लाउडेस मॉडिफाईड मेथड फॉर द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस आपल्याला बघायचं आहे. तुम्ही जर का या ॲपरेटसकडे बघितलं, या डायग्रामकडे बघितलं तर जवळपास लिंडेस ॲपरेटस सारखंच दिसतंय, फक्त हा भाग काहीतरी वाढल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता काय प्रोसेस आहे ते आपण लक्षामध्ये घेऊ. लिंडेस प्रोसेसमध्ये फक्त एकच भाग मॉडिफाईड स्टेप आपण याच्यामध्ये आणली आहे, बाकी ऍज इट इज लिंडेस प्रोसेस सारखंच आहे. बघा एकदा, सुरुवातीला आपण एअर घेतली, त्या एअरला आपण प्रेशर पंप मधनं पाठवलं, इथे 100 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर एवढं प्रेशर त्या एअरवर टाकलं, एअर झाली हॉट. त्या हॉट एअरला आपण या कॉईल मधनं पाठवलं, या कॉईलच्या भोवती अमोनिया किंवा कोल्ड वॉटरने सर्क्युलेटिंग कुलिंग सिस्टीम आपण ठेवली आहे. त्यामुळे ती जी हिटेड एअर आहे त्यातली हीट रिमूव्ह होते आणि ही जी कूल झालेली एअर आहे त्यातनं वॉटर व्हेपर जे आहे ते कंडेन्स होतं आणि ते लिक्विड वॉटरच्या स्टेपमध्ये येतं. म्हणजेच एअर मधनं वॉटर व्हेपर सगळी वॉटरमध्ये कन्व्हर्ट होते आणि आता ही एअर असते विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर. आता जी एअर आहे विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर लिंडेस प्रोसेसमध्ये ती डायरेक्ट कॉईल मध्ये पाठवली होती आपण. आता तसं नाही करायचं. द एअर विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर इट इज पास थ्रू द सिलेंडर विथ अ पिस्टन सिस्टीम. त्याला आपण सिलेंडरमध्ये पास करणारे जिथे पिस्टन सिस्टीम आहे. काय असते सिस्टीम लक्ष द्या. ही जी एअर आहे विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर ती येते इकडे या सिलेंडरमध्ये एंटर करते, पण इथे हे पिस्टनच या ठिकाणी असतं. ही एअर त्या पिस्टनवरती जोर देते, पिस्टनवरती प्रेशर टाकते, पिस्टनवरती वर्क डन करते. आता या वर्क करण्यासाठी लागणार एनर्जी बाहेरनं तर कोणी मदत करायला तयार नाही. मग ती जी एअर आहे ती स्वतःमधलीच इंटरनल एनर्जी वापरते आणि या पिस्टनला मागे ढकलत 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 नेते. एक स्टेज अशी येते की पिस्टन या ठिकाणी येतं आणि ती जी एअर आहे ती इथून बाहेर पडते. पण आता ही जी एअर आहे या एअर मधनं आपण इंटरनल एनर्जी बरीच त्याची कमी करून टाकलेली आहे, म्हणजे त्या एअरचं टेम्परेचर बरंच कमी झाल्याचं आपल्याला दिसतं. ही एक मॉडिफाईड स्टेज आपण या ठिकाणी आणली आहे. काय आहे ती मॉडिफाईड स्टेज ती लक्ष द्या. द एअर फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर, इथून द एअर फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर इज पास थ्रू द सिलेंडर विथ अ पिस्टन अरेंजमेंट. हिअर ऍडिशनल ऍडियाबॅटिक वर्क इज कॅरिड आउट बाय द गॅस. गॅसला जर का इथून बाहेर पडायचं असेल तर पिस्टनला मागे ढकलावंच लागेल.
मग तो गॅस त्या पिस्टनला मागे ढकलतो, म्हणजेच त्याच्यावरती ॲडियाबॅटिक वर्क करतो, म्हणजेच गॅसची इंटरनल एनर्जी कमी होते, त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि हे पिस्टन मागे मागे येते. इथपर्यंत पिस्टन आलं की या गॅसला जागा मिळते, गॅस इकडनं इकडे येतो, म्हणजे ती एअर इथं आल्यानंतर या कॉईल मधनं त्या एअरला पाठवतात. ती कॉईल अजून त्या एअरला थंड करते, त्याच्यानंतर या ऑरिफेस मधनं ती एअर बाहेर पडते. पुन्हा ॲडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन, पुन्हा त्या एअरचं इंटरनल एनर्जी कमी होणार, टेम्परेचर कमी होणार आणि ती एअर लिक्विड स्टेटमध्ये येईल. एवढं करूनही ती एअर जर का लिक्विड स्टेटमध्ये आली नाही तर पाठवा पुन्हा या प्रोसेस मधनं. असं वारंवार करा जोपर्यंत सगळी एअर कोणत्या स्टेटमध्ये येत नाही तर लिक्विड स्टेटमध्ये येत नाही. एकच मॉडिफाईड स्टेज ही लिंडे क्लाउडेस प्रोसेसमध्ये, बाकी लिंडेस प्रोसेस ऍज इट इज आहे. हा एक भाग त्याच्यामध्ये वाढवला. हा भाग वाढवला म्हणजे काय केलं तर एअर कडून आपण ॲडियाबॅटिक वर्क ऍडिशनल करून घेतलं, म्हणजेच एअरची इंटरनल एनर्जी अजून कमी केली, म्हणजे एअरचं टेम्परेचर अजून कमी केलं, जेणेकरून कूलिंग प्रोसेस वेगाने होईल आणि ती एअर लवकर लिक्विड स्टेटमध्ये येईल. काय पूर्ण लक्ष द्या. पहिले एअरला पास कशातनं केलं, पंप. किती प्रेशर आणलं, 100. आता तुमच्या लक्षात यायला आलं असेल, तिसऱ्यांदा सांगतोय, 100 ऍटमॉस्फिअर एवढं आलेलं आहे. एअर गरम झाली, हॉट एअर आहे, कशातनं पाठवली, कॉईल मधनं. कॉईलच्या भोवती कूलिंग सिस्टीम आहे, त्यातनं हॉट एअर मधली हीट बाहेर पडते. आता मग ती जी एअर आहे ज्यातनं हीट बाहेर पडली आहे ती एअर इथे येते, ज्यातलं वॉटर व्हेपर हे कंडेन्स होतं आणि ते लिक्विड स्टेटमध्ये येतं वॉटर म्हणून. इथून बाहेर काढून घ्या त्याला. आता एअर कशी आहे तुमच्याकडे, विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर, बरोबर. वॉटर व्हेपर मधून फ्री असलेली एअर आता आपण या सिलेंडरमध्ये पाठवली, जिथे पिस्टन अरेंजमेंट आहे. त्या एअरला त्या पिस्टनला मागे ढकलावंच लागेल जर का समोर जायचं असेल तर. मग ती एअर त्या पिस्टनला मागे ढकलते ॲडियाबॅटिक वर्कनी. त्या एअरची इंटरनल एनर्जी कमी होते, टेम्परेचर कमी होतं, कुलिंगला मदत झालेली आहे. मग पिस्टन इथपर्यंत आलं की एअर यातनं आली, अजून कशातनं पाठवली, कॉईल मधून, कॉपर कॉईल मधून, ज्याच्या भोवती सुद्धा कुलिंग सिस्टीम आहे. अजून थंड झाली एअर आणि इथून अचानक ऑरिफिस मधनं बाहेर पडू दिलं आपण, म्हणजे ॲडियाबॅटिक वर्क ऑफ एक्सपान्शन करून घेतलं आपण एअर कडनं. वर्क ऑफ एक्सपान्शन म्हणजे इंटरनल एनर्जी पुन्हा खर्च होणार, अजून टेम्परेचर कमी होणार एअरचं. आता परफेक्ट वेळ आलेली आहे की ती एअर कोणत्या स्टेटमध्ये येते, लिक्विड स्टेटमध्ये. अजूनही काही एअर लिक्विडमध्ये यायला तयार नाही, त्या एअरला या मार्गाने पुन्हा पाठवा आणि ही प्रोसेस वारंवार करा जोपर्यंत सगळी एअर ही कोणत्या स्टेटमध्ये येत नाही, लिक्विड स्टेटमध्ये येत नाही तोपर्यंत. बघा काय बोललो होतो आपण, द एअर फर्स्ट कॉम्प्रेस युझिंग प्रेशर पंप ऍट अबाउट 100 ऍटमॉस्फिअर, द एअर गेट्स हिटेड अप. प्रेशर पंप मधनं पाठवली, 100 ऍटमॉस्फिअरिक प्रेशर ठेवलं, एअर गरम झाली. Heated air is passed through the coil. These coils are cooled by circulation of cold water and NH3. या कॉईल मधनं त्या हिटेड एअरला पाठवलं, याच्या भोवती कुलिंग सिस्टीम आहे वॉटर किंवा NH3 ची. त्यामुळे काय होईल, दिस रिमूव्ह हीट फ्रॉम द एअर अँड कंडेन्सेस व्हेपर्स ऑफ वॉटर फ्रॉम द एअर. या ठिकाणी ती हवा थंड होणार आणि यातलं वॉटर व्हेपर हे वॉटर स्टेटमध्ये आल्याचं आपल्याला दिसतं. अशा तऱ्हेने लिक्विड वॉटरला आपण यातून व्यवस्थितरित्या बाहेर काढू शकतो. आता आपल्याकडे कशी एअर आहे, विच इज फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर. मग त्या एअरला कशामधनं पाठवलं, सिलेंडर. द एअर फ्री फ्रॉम वॉटर व्हेपर इज पास थ्रू सिलेंडर विथ अ पिस्टन अरेंजमेंट. Here additional adiabatic work is carried out by the gas at the cost of the internal energy, and that's why further cooling takes place. This is the modified stage in Lindes-Claudes process as compared to Lindes process. मग आता ती जी हवा आहे ती हवा या पिस्टनला इथपर्यंत ढकलते, इथून येते आणि ती येते या कॉपर कॉईल मध्ये. The air free from water vapor is passed through copper tubes. These copper tubes are kept at a low temperature. मग काय होईल, sufficiently cooled air under high pressure is allowed to expand, बरोबर, by passing through the orifice. Hence the air is further cooled. Joule-Thomson's adiabatic work of expansion इथे झालं, इंटरनल एनर्जी कमी झाली, टेम्परेचर कमी झालं आणि लिक्विड एअर जी आहे ती तुम्हाला गॅसियस एअर जी आहे ती लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसेल. काही एअर अजूनही गॅसियस स्टेटमध्ये आहे, इथून पाठवा आणि रिपीटेडली ही प्रोसेस करा. शेवटी सगळीच्या सगळी एअर तुम्हाला लिक्विड स्टेटमध्ये आल्याचं दिसेल. हा जो पॉइंट आहे हा या ठिकाणी आपण ऍड करू, इथे ऍड करायचा आहे.
म्हणजे दुसऱ्या पॉइंट नंतर ही मॉडिफाईड स्टेज आपण ऍड केली आहे. कारण कंडेन्स झालं की नंतर मग त्याला आपण इकडे कॉईल मध्ये पाठवायच्या ऐवजी पहिले सिलेंडर मध्ये पाठवलेलं आहे. समजते ही प्रोसेस. तर दिस इज अबाउट द लिक्विफॅक्शन ऑफ गॅसेस. पहिले लिंडेस प्रोसेस आपण घेतली होती, आता लिंडेस क्लाउडे प्रोसेस आपण घेतली आहे. एकदा डायग्राम काढून बघा आणि वाक्यरचना लिहित बसायची गरज नाही. त्याला त्या डायग्रामलाशीच बोला, डायग्रामवरती बोट ठेवून बोला. तुम्हाला ही प्रोसेस सहजपणे लक्षात राहिल्याचं आपल्याला दिसून येणार आहे. थँक्यू.